नमस्कार, मी विशाल पाटील. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच शॉर्टमध्ये बेस्ट आणि मुंबईमधील स्थानिक राजकारणाचं मोठं दर्पण म्हणजे बेस्ट पतपेढीची निवडणूक. कामगार, कर्मचारी आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मनोवृत्तीचं थेट प्रतिबिंब ही निवडणूक दाखवते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच ही निवडणूक महत्त्वाची ठरत असते. बेस्टचा हा जो काही निकाल आलेला आहे हा केवळ पतपेढीच्या कामकाजाचा प्रश्न नसून मुंबई महानगरपालिकेतील आणि संपूर्ण राजकीय युतींच्या भविष्याचंही अधोरेखित करणारा टप्पा आहे. या निवडणुकीमध्ये मिळणारी मतं म्हणजे स्थानिक पातळीवरील राजकीय ताकदीचं मूल्यांकन असतं असं म्हणतात, ज्यावर पुढील महापालिका निवडणुकीतील रणनीती आखली जाते. बेस्टमध्ये युतींच्या कामगिरीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद, संघटनात्मक प्रभाव आणि जनतेचा प्रतिसाद मोजण्याची संधी मिळते. आणि त्यामुळे या निवडणुकीचा निकाल राजकीय पक्षांसाठी फक्त एक परिणाम नसून आगामी काळातील धोरणं ठरवणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची पहाट बनतो. बेस्ट निवडणूक म्हणजे केवळ पतपेढीतील जागा जिंकण्याची स्पर्धा नव्हे, तर ती मुंबईतील राजकीय युतींच्या संघटनात्मक ताकदीची कसोटी आहे. तसंच या निवडणुकीचा निकाल हा केवळ स्थानिक कामगारांनी दिलेल्या मतांचा आढावा नसून मुंबई महानगरपालिकेतील राजकीय भविष्य आणि संघटनांमध्ये येणाऱ्या बदलांचा मोठा द्योतक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या राजकीय वाटा असताना त्यांची युती बेस्ट निवडणुकीमध्ये एकत्र लढली. मात्र दोन्ही भाऊ एकत्र येऊनही बेस्टच्या निवडणुकीमध्ये हवा तसा चमत्कार न झाल्यानं ठाकरे बंधूंच्या युतीच्या भविष्यासंबंधी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. मुंबईमधील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीमध्ये शशांक राव यांच्या पॅनलला मोठं यश आलं, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनलचा मात्र दारुण पराभव झाला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची लिटमस टेस्ट फेल झाल्याची चर्चा आहे. मुंबईमधील बेस्ट मतपेढीची निवडणूक ही नुकतीच पार पडलेली असून तिचा निकाल हा संपूर्ण शहरातच नाही तर राज्यामध्ये चर्चा आणि उत्सुकतेचा विषय ठरलाय. आणि याच निवडणुकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विरोधी गटांमधील संघर्ष आणि सामर्थ्याची चाचणी झाली. शशांक राव यांचं पॅनल कर्मचाऱ्यांचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी ठरलं, जे या निकालातून स्पष्ट दिसतंय. तर दुसरीकडे प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनललाही चांगलं यश आलेलं आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीची निवडणूक ही मात्र प्रतिष्ठेची बनली होती. मात्र ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारामध्ये असलेल्या ठाकरे गट आणि मनसेला एक मोठा धक्का मानला जातोय. तर बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत. तर हा निकाल नेमका काय लागलाय, कसा लागलाय यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर. तर निकालाचं समीकरण कशा प्रकारे होतं. एकूण जागा होत्या 21, त्यापैकी 14 जागा या शशांकराव पॅनल न जिंकलेल्या आहेत. सहकार समृद्धी पॅनलने एकूण 7 जागा जिंकलेल्या आहेत, ज्यामध्ये कोण कोण आहे ते आपल्याला स्पष्टपणे या फोटोंच्या माध्यमातून दिसतंय. मात्र उत्कर्ष पॅनल, ज्यामुळे प्रतिष्ठेची ठरलेली ही निवडणूक म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही 0 जागा त्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत एवढं निश्चित. आणि याच पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्ट मतपेढीमधील 9 वर्षांची सत्ता गमावली. निकालाबाबत जेव्हा मनसे आणि ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी पैशांपुढे आम्ही कमी पडल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. तर दुसरीकडे भाजपनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले असून अशा प्रकारची वक्तव्य करणं हेच चुकीचं असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचं देखील म्हणणं आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला या पॅनलला एकही जागा न मिळाल्यानं शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे. कारण बेस्टच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची आगामी महापालिका निवडणुकीतील संभाव्य युती आणि त्यांच्या राजकीय ताकदी या संदर्भामध्ये शंका उपस्थित होऊ लागलेली आहे.
बेस्ट पतपेढीतील या पराभवामुळे त्यांच्या महापालिका युतीच्या सामर्थ्याबाबत आता प्रश्न निर्माण झालेले आहेत। तसंच हा जो बेस्टचा निकाल आलेला आहे हा आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंसाठी अलार्म म्हटलं तरी हरकत नाही आहे। दरम्यान या निकालातून नेमकं काय दिसलं त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। तर ठाकरे बंधूंच्या विरोधकांचं बळकट झालेलं संघटन, कामगार संघटनांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि शशांक राव यांचं संघटन अधिक प्रभावी ठरलं। स्थानिक कार्यकर्ते आणि नियमित सदस्यांचा विश्वास हा ठाकरे बंधूंऐवजी विरोधकांकडे झुकल्याचं या निकालावरून तरी स्पष्ट होताना दिसतंय। आणि या निकालामुळे ठाकरे बंधूंच्या आकर्षणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले बरं का। कारण बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला कुठलीही जागा मिळाली नाही, म्हणजेच कामगारांकडून आणि संघटनांकडून त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही। आणि यामुळे पुढील निवडणुकीसाठी ही जोडी आकर्षण राहील का याबाबत या निकालावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पुढचा मुद्दा म्हणजे आगामी काळात जर ठाकरे बंधूंची युती झालीच तर ती प्रभावी ठरणार आहे का? कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यावरही बेस्टच्या निवडणुकीत त्यांच्या पदरी मोठी निराशाच पडलेली आहे। वाट्याला आलेल्या या अपयशामुळे आगामी मुंबई महापालिकेसाठी दोन्ही भावांची युती ही अप्रभावी ठरते की काय, अशी अनेकांनी शंका व्यक्त केलेली आहे। ही तर बेस्टची निवडणूक होती, मात्र महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी ठाकरे बंधूंना मतदार ओढण्यात यश येणार आहे की बेस्टच्याच निकालाची पुनरावृत्ती त्यावेळेला देखील पाहायला मिळणार आहे, हे तर आता येणारा काळच सांगेल। कारण बेस्ट पतपेढी ही महापालिका निवडणुकीसाठी सेमी फायनल मानली जात होती। बरं, या निकालावरून ठाकरे बंधूंना आपली रणनीती बदलण्याची गरज आता वाटू लागलेली आहे। बेस्टमध्ये झालेल्या या पराभवामुळे ठाकरे बंधूंना पुढच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्द्यांवरती म्हणावी तशी पकड मिळवण्यामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे। तसंच मतदारांना आकर्षित करण्याचं मोठं आव्हान हे ठाकरे बंधूंपुढे असणार आहे। बरं, बेस्टची ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जात होतं आणि त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची पुढील दिशा नेमकी काय असेल हे अजूनही अस्पष्ट आहे। ते एकत्र येतील की वेगवेगळी वाट धरतील? तसंच ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्टच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर झाल्याचा जो काही आरोप केलेला आहे, यामुळे अनेकांच्या मनात विविध प्रश्नांचा गुंता झालेला आहे। आणि हाच गुंता सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे एक मोठं पॅनल, ज्या पॅनल बरोबर तर आपण चर्चा करणार आहोतच, मात्र तत्पूर्वी अगदी सुरुवातीला भाजप आमदार आणि सहकार समृद्धी पॅनलचे प्रसाद लाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यानंतर ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आपल्यासोबत असतील, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आपल्यासोबत आहे। प्रसादजी, मी आपल्यापासून खरं तर सुरुवात करतोय। प्रसादजी, आज लागलेल्या निकालाचं विश्लेषण तुमच्या नजरेतून आम्हाला ऐकायचंय। याचं जर विश्लेषण दोन शब्दात करायचं झालं तर जो काही ब्रँड म्हणून समोर आला आणि आमचे मित्र सुहास सामंतांनी एका जाहीर भाषणात सांगितलं की ही निवडणूक म्हणजे महापालिकेची विजयी घौदौड आहे आणि 21-0 या मताने आम्ही जिंकणार। तर या निवडणुकीचं दोन शब्दातलं विश्लेषण असं आहे की पतही गेली आणि पेढीही गेली। बरं, त्यामुळे ही पतपेढीची निवडणूक ज्या पद्धतीमध्ये राजकीय करण्याचा प्रयत्न उभाटा शिवसेनेकडून ठाकरे ब्रँडच्या नावाखाली केला गेला, मला असं सांगावं असं वाटतंय की ठाकरे ब्रँड कोमात आणि देवाभाऊ जोमात ही परिस्थिती आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। खरी तरी निवडणूक आम्ही सहकार म्हणून लढलो, यामध्ये भाजपा महायुतीचा काही संबंध नव्हता। माझी जरी छोटी युनियन असली तरी सहकारामध्ये या पतसंस्थांचं नेतृत्व मी मुंबई बँकेत करतो आणि सुहास सामंत साहेबांना हे माहित होतं, तरी देखील याला राजकीय रंग देऊन जसं काय कोणी ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर पूर्ण मुंबईच आमची झाली, मराठी माणूसच आमच्याकडे बांधिलकी आहे, मराठी माणूस आमच्याशिवाय कुठे जाणार नाही, कामगार आमच्याकडे कुठे जाणार नाही, या आविर्भावात जे उभाटा शिवसेनेची लोक होती तो आविर्भाव फार चक्काचूर झाला, शून्य झाला। आणि ज्या पद्धतीमध्ये सुहास सामंत साहेबांनी जे आरोप केले ज्याचं उत्तर आमचे नवनाथ बनजी तुम्हाला देतीलच, परंतु ज्या पद्धतीमध्ये कामगारांच्या पैशाचा भ्रष्टाचार, ज्यामध्ये अंजलीताई पण मला वाटतं या पॅनल मध्ये आहेत, 6 कोटीचे बंगले 24 कोटीला विकत घेणं, 4 कोटीचं कार्यालय 9 कोटीला विकत घेणं,
खरं तर मी तुम्हाला सांगू का, कार्यालय घेण्याची गरजच नव्हती. कार्यालय कशासाठी पाहिजे होतं? बीएसटीचे एवढे डेपो असताना त्या डेपोमध्ये कार्यालय करता आलं असतं. दुसरे जे बंगले यांनी घेतले, मी सुहास सामंत साहेबांना 22 वेळा हे प्रश्न विचारले, हा 23वा प्रश्न आहे. तुम्ही घेतलेल्या बंगल्यामध्ये एक तरी ड्रायव्हर, एक तरी कंडक्टर, एक तरी घाणी कामगार, एक तरी इलेक्ट्रिशियन त्या बंगल्यावर गेलाय का? याचं उत्तर मला त्यांनी द्यावं. मग हे बंगले काय तुमच्या संघटनेच्या पार्ट्यांसाठी घेतले होते का? सर्वसामान्य बीएसटी कामगाराला त्याच्या मुलाच्या लग्नासाठी, मुलीच्या लग्नासाठी, मेडिकल इन्शुरन्ससाठी, आई वडिलांच्या औषधासाठी या पतपेढीतून पैसे दिले जातात, घरासाठी पैसे दिले जातात, शिक्षणाची शिष्यवृत्ती दिली जाते, मेडिक्लेम दिला जातो. ते न करता बंगले घेणं, कार्यालय घेणं, सत्कार करणं, बैठका घेणं हे कुठल्याही पतपेढीत होत नाही, जे यांनी केलं. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की 2158 मतं बाद झाली आणि मला वाटतं शिवसेनेला त्याच्यापेक्षाही कमी मतं मिळाली. याच्यापेक्षा वाईट पराभव शिवसेना उभाटाचा आणि ठाकरे बँडचा असू शकत नाही. त्यामुळे मी पुनरुच्चार करतो की पतही गेली, पेढीही गेली, ठाकरे ब्रँड कोमात आणि देवाभाऊ जोमात. बरं, एका बाजूला तुम्ही जे म्हणालात त्यावरती मला एक छोटा प्रश्न आणि छोटं उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही एवढी ताकद लावून देखील मात्र महायुतीला केवळ 7च जागांवरती समाधान मानावं लागलंय, याचं देखील आत्मपरीक्षण होणार आहे का प्रसादजी? पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो की निवडणूक महायुती म्हणून नव्हतीच. बरं. ही निवडणूक 4 संघटनांनी एकत्र मिळून लढलेली निवडणूक होती. बरं. मुंबई बीएसटी मध्ये 1.5 वर्षापूर्वी श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कैलासवासी विजय कांबळेच्या संघटनेच्या मी अध्यक्ष झाल्यानंतर मी चंचू प्रवेश केला, जनतेची कामं केली. सुहास सामंत साहेबांना माहिती आहे की 715 लोकांना मी परमनंट केले, लोकांचे अनेक प्रश्न सोडवले. कोविड भत्ता जो उद्धवजींच्या वेळेला होता त्याचा प्रश्न सोडवला, परमनंटचा प्रश्न सोडवला, रोटेशन पद्धतीचा प्रश्न सोडवला आणि त्यानंतर हा प्रवेश होता. त्यामुळे यामध्ये कुठले आशिष शेलार निवडणुकीत नव्हते, कुठले रवींद्र चव्हाण नव्हते, देवेंद्र फडणवीस नव्हते, एकनाथ शिंदे नव्हते, अजित पवार नव्हते. ही निवडणूक मी एकट्याने लढली आणि माझे सहकारातले सहकारी म्हणून प्रवीण दरेकर माझ्या बरोबर होते. याच्या व्यतिरिक्त कोणी माझ्या बरोबर नव्हतं. त्यामुळे पहिली गोष्ट तर महायुती वर्सेस शिवसेना हा जो तुम्ही डब्बा हा पहिला बाजूला काढा. ही संपूर्ण लढाई ही ठाकरे बंधू वर्सेस प्रसाद लाड होती, याचा मला अभिमान आहे. आणि या चंचू प्रवेशामध्ये 7 जागा निवडून आणल्या. 2158 मतामध्ये 1730 मतं माझी बाद झाली आणि मला जी मतं मिळाली आहेत ती मतं शशांक रावांपेक्षा 0.38% जास्त आहे. 0.38%. म्हणजे मला 3850. एकंदरीतच आपली बाजू लक्षात आली आणि आपलं म्हणणं आहे की हा चंचू प्रवेश आहे आणि फार मोठं यश आपण प्राप्त केलेलं आहे. आपलं जे मेन पॅनल आहे त्याकडे मी आता यावेळेला वळतो. धन्यवाद प्रसाद लाडजी, तुम्ही अगदी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमच्यासोबत जोडला गेलात आणि तुमचा एकंदरीत काय अनुभव होता किंवा आपलं जे विश्लेषण आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यात पहिलं नाव घेतलेलं आहे ते म्हणजे सुहास सावंत यांचं. बेस्ट कामगार सेना आणि मनसे प्रणित उत्कर्ष पॅनलचे सुहास सावंतही आपल्यासोबत आहे. सुहासजी, एका बाजूला त्यांचं हे घवघवीत यश म्हणून प्रसाद लाड स्वतः या निवडणुकीकडे पाहतात, मात्र 9 वर्षांच्या सत्तेचा पराभव कसा झाला याचंही आत्मपरीक्षण करण्याची वेळ ही आपल्या पक्षावर आहे का सुहासजी? नाही, आम्ही ते आत्मपरीक्षण केलेलं आहे. बरं. ही 15 दिवस आम्ही ही जेव्हा निवडणूक लढवत होतो तेव्हा आमचे मित्र प्रसाद लाड आता बरंच काही बोलले मी ऐकतोय ते, परंतु ज्या तऱ्हेने प्रसाद लाडनी ही निवडणूक लढवली आहे आणि कामगारांकडे ज्या तऱ्हेने पैशाचा ओघ चालू केला, अनेक कामगारांच्या घरोघरी कार्यकर्ते गेले. ते म्हणतात की आम्ही पक्ष आणला नाही, परंतु सगळ्या भागामध्ये म्हणजे मुंबई पासून आसनगाव पर्यंत आणि इकडे विरार पासून अगदी नालासोपारापर्यंत आमचे हजारो बेस्ट कामगार राहतात. त्याच्यातले अनेक कामगार आमच्या पक्षाचे मेंबर आहेत आणि त्यांच्या घरोघरी यांची माणसं गेली. मी आता पुन्हा पक्षाचं नाव घेत नाही, मला कुणाला हे द्यायचं नाही, पण घरोघरी माणसं गेली आणि आपल्या पत्रकाबरोबर पाकिटही दिलं गेलं. हे आमच्या कानावर येत होतं. आम्ही तशा तक्रारी केलेल्या आहेत, असं नाहीये. आयुक्तांकडे आम्ही तक्रारी केल्या आहेत की बाबा ह्याच्यावर काहीतरी हे करावा. आणि ह्या आज परिस्थिती अशी आहे की बेस धोक्यामध्ये आहे. खरं बघायला गेलं तर ही सोसायटी ही हे निवडणूक मी
कुठचा तरी राजकीय हे म्हणून लढवली नाही. बरं. मला याच्यामध्ये बेस्टच्या ह्या सोसायटीमध्ये इंटरेस्ट नाही तेवढा. मला बेस्ट वाचवायची आहे आणि माझं असं हे होतं की बेस्टची जी वाईट परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, बेस्टच्या फक्त 300 गाड्या राहिलेल्या आहेत. बेस्टच्या सगळ्या डेपोमध्ये बेस्टच्या गाड्या नाही आणि हे सगळं आमच्या मित्रांना सगळं ठाऊक आहे. कदाचित त्या मित्रांना तशा तऱ्हेची ती परिस्थिती आणायची असेल म्हणून सोसायटीमध्ये त्यांनी तेवढा इंटरेस्ट घेतला असेल. पण सोसायटी इलेक्शन निवडणूक म्हणून फार मोठी मी लढवलेली नाही. मला बेस्ट वाचवायची आहे. बेस्टचा पुन्हा 35,000 कामगारांना आणायचं आहे. त्याच्यासाठी 5,000 बसेस आणायचे आहेत. फक्त 300 बसेस राहिलेले आहेत आणि बेस्टची 50 वर्षाचा इतिहास बघा, लौकिक पहा. हा वाचवण्यासाठी मी ह्या निवडणुकीत बरं सुहासजी, मला आपला अजेंडा लक्षात आला की बेस्ट वाचावी आणि बेस्टचे कर्मचारी वाचावे. आपण इतरही मुद्द्यांकडे वळण्याआधी यावेळेला नवनाथ बन आपल्याकडे येतो. अगदी सुरुवातीला सुहासजींनी एक महत्वाचा आणि गंभीर आरोप केलेला आहे, जो मनसेनं देखील यापूर्वी केलेला आहे. या निवडणुकीतही लक्ष्मी दर्शनाचे आरोप झालेले आहेत, ते कितपत खरे आहेत? विशालजी, हिंदीमध्ये एक म्हण आहे, गिरे तो भी टांग ऊपर. अशा पद्धती अवस्था उभाटा गटाची झालेली आहे, मनसेची झालेली आहे. आपण बघतो की जेव्हा आम्ही लोकसभेच्या निवडणुका हरतो तेव्हा सगळं काही व्यवस्थित असतं. जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुका जिंकतो तेव्हा ईव्हीएम मध्ये घोटाळा येतो, मग मतचोरी होते. आणि आता बेस्टची निवडणूक, खरं तर ईव्हीएम असतं तर यांनी आधी ईव्हीएम वर खापट फोडला असता आणि मग म्हटले असते की पैसे वगैरे वाटलं. पण आता इथं ती बोंबाबोंब मारता येत नाही, कारण बॅलेटवर निवडणुका झाल्या. आणि बॅलेटवरच्या या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मराठी माणसांनी, हे सगळे बेस्टचे कामगार कर्मचारी मराठी माणसं आहेत, आणि या सर्वसामान्य मराठी माणसांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला साथ दिली. शशांकराव देखील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. त्यांनी देवेंद्रजींच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हे संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं घवघवीत यश आहे. आम्ही याच्यामध्ये अजिबात राजकारण आणत नाही. आम्ही सुरुवातीला सांगितलं की सहकारीची निवडणूक ही राजकारण म्हणून किंवा राजकीय पक्ष म्हणून लढू नये, परंतु जाणीवपूर्वक उभाटा गटानं आणि मनसेनं याला ठाकरे ब्रँडचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला. आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड कशा पद्धतीने मजबूत आहे, ठाकरे ब्रँडच ही निवडणूक लढणार. संजय राऊत 2 दिवसापूर्वी सांगत होते की ठाकरे ब्रँडचाच विजय होणार, परंतु त्या ब्रँडचा अक्षरशः बँड वाजलेला आहे. आणि जो हिंदुत्वाचा स्टँड आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा स्टँड जो घेईल, त्याच्या पाठीशी सर्वसामान्य मुंबईकर, बेस्टचा कामगार कर्मचारी उभा राहिलेले आहे. आता अशा पद्धतीचे खोटे आरोप करायचे, हरल्यानंतर काहीतरी कारण सांगावं लागतं. मग कारण काय? मग भारतीय जनता पार्टीने पैसे वाटले, भारतीय जनता पार्टीने निवडणूक मॅनेज केली, नशीब चांगलं ईव्हीएमचं नाव घेतलं नाही, नाहीतर कदाचित ते ईव्हीएमचं पण नाव घेतलं असतं. मला वाटतं गिरे टोबी टांग उपर अशा पद्धतीची अवस्था उभाटा गटाची आणि मनसेची आहे. ही सुरुवात आहे, ये तो झाकी है, मुंबई महापालिका बाकी आहे. एवढंच नाही तर या बेस्टचे कर्मचारी MMR रिजन मध्ये राहतात, म्हणजे कल्याण, डोंबिवली, ठाणे, पलीकडे विरार, या सर्व MMR रिजनच्या महापालिकेमध्ये ही लिटमस टेस्ट झालेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की आपण जेव्हा वेगवेगळे सर्वे करतो तेव्हा सॅम्पल साईज घेतो आणि सॅम्पल साईज वरनं साधारणतः पुढच्या निवडणुकीचा अंदाज काय येईल त्याचं विश्लेषण करतो. आणि मुंबई महापालिकेची सगळ्यात मोठी सॅम्पल साईज या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातच येणाऱ्या सर्व महापालिकेमध्ये भाजपचा आणि महायुतीचा झेंडा फडकेल, यामध्ये अजिबात शंका नाही. बरोबर आहे नवनाथजी, तुमचं म्हणणं आहे की संशोधन पद्धतीचा वापर करूयात, सॅम्पल साईज या संदर्भात आपण आणखी चर्चा करूया. आणि लिटमस टेस्ट किंवा एका बाजूला उभाटा आणि मनसे असे आरोप का करते त्याकडे वळण्याआधी अरुण सावंत आपल्यासाठी प्रश्न आहे. एका बाजूला किरण पावसकर, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आणि नितेश राणेंना ताकद लावून देखील हा विजय खेचताना मात्र शशांक राव तर पुरून उरले ना. 21 पैकी तब्बल किती जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत? 14. आणि दुसरीकडे जे नवीन पॅनल आहे त्यांना 7 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे. अरुणजी, खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेची ही निवडणूक कोणी केली? विशालजी, खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची ही निवडणूक ठाकरे बंधू यांनी केली. ठाकरे ब्रँड या नावाने त्यांनी जो गाजावाजा केला तो संपूर्णपणे फेल गेला. पहा, मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरची ही जी काही सेमीफायनल म्हणून हेच सांगत होते, हेच एकमेकाला पेढे भरवत होते, ढोल ताशा वाजवत होते, ठाकरे बंधू एक झाले, आता आम्हाला कोणी काही हरू शकत नाही कुठल्याही निवडणुकीत सांगून ते ती जी निवडणूक होती मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरची ते पूर्णपणे ते हरलेले आहेत. आणि हाच निकाल भविष्यात, हा जो निकाल आहे विशालजी, हा सर्वसामान्य जनतेने दिलेला निकाल आहे. आणि आता संजय राऊत
काय म्हणत आहेत, तर ही सर्व याच्यामध्ये पार्टीचा वगैरे काही संबंधच येत नाही. ही तर एका सर्वसाधारण गल्लीतली ट्रेड युनियनने लढलेली निवडणूक आहे. त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. मला काहीच माहित नाही, अक्षर पण माहित नाही मला या निवडणुकीच्या बद्दल. म्हणजे अशी काही निवडणूक या महाराष्ट्रात होते का वगैरे. बघा विशालजी, या दिल्ली पासून महाराष्ट्राच्या गल्लीपर्यंत एखाद्या नेत्याने नुसता वायू जरी सोडला तरी त्याच्यावर भाष्य करणारे हे संजय राऊत आता काहीच बोलायला तयार नाही. तेवढी त्यांची बोबडी वळलेली आहे. याच्यातूनच समजून जायचं की भविष्यामध्ये काय होणार आहे. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील, खास करून मुंबईतील जनता ही सुजाण आहे, चाणाक्ष आहे. त्यांनी विकास करणाऱ्यांना साथ नेहमीच दिलेली आहे आणि आता त्यांनी ठरवलेलं आहे की गेली 25-30 वर्ष जे आम्हाला लुटत होते, लुबाडत होते, ओरबाडत होते, आमच्या कररूपी पैसा हे स्वतःचे बंगले बांधत होते, फॉरेनच्या ट्रिप करत होते, त्यांना आता योग्य धडा शिकवण्याची हीच. बरं, कुणी कोणाला धडा शिकवलाय किंवा येत्या काळात तो धडा शिकवला जाईल त्या मुद्द्यावरती मी येणारच आहे. तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया, मी आपल्याकडे येतो. तुम्हाला काय, मला काय किंवा प्रेक्षकांना या राजकारणामध्ये खरोखर तसा इंटरेस्ट नसतो, मात्र काय घडतंय हे दाखवणं गरजेचं असतं. या निवडणुकीच्या निकालानं नेमकं आज काय सिद्ध केलं असं तुमचं ऑब्झर्वेशन सांगतंय? आज मला असं वाटतं की कामगार जिंकला आणि सगळे राजकारणी, सगळे पक्ष हरले. कसे? सगळे पक्ष हरले. आता ह्याच्यात सुरुवातीला जर आपण बघितलं, प्रसाद लाड आले आणि म्हणाले की ही काही भाजप युती सरकार लढलंच नव्हतं, प्रसाद लाड लढले अमुक तमुक. पण त्याच्या आधी त्यांनी एक डायलॉग मात्र मारला होता की काय ठाकरे बंधू कोमात आणि देवाभाऊ जोमात. मग इथे देवाभाऊ कुठून आला? प्रसाद लाड लढत होते तर. म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. आता जसं नवनाथजी पण आहेत, नवनाथजी पण म्हणतात की आम्ही सगळ्या त्याच्या पुढच्या ही लिटमस टेस्ट होती, म्हणजे तुमची ही युती सरकारने ताकद लावून लढलेली निवडणूक होती हे तुम्हाला म्हणायचंय. आणि त्याला अगदी एकीकडे कॅमोफ्लॅज करायचं, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट करायची. पण मला असं वाटतं की आज एका शशांक रावनी या सगळ्यांना त्यांची जागा दाखवली आणि कामगार हे आज कामगार जिंकला. आणि असंच सगळ्या निवडणुकांमध्ये झालं पाहिजे. कारण हे जे जे पक्ष आहेत, मला नाही कळत की प्रसाद लाडचं जिथे तिथे काय काम आहे. त्यांची जी कंपनी आहे क्रिस्टल, त्यांना सगळे कॉन्ट्रॅक्ट पण मिळणार, त्यांना सगळ्या निवडणुका पण ते जिंकणार. ते आणि दरेकर मिळून मुंबई बँकेवर कंट्रोल, पतपेढ्यांवर कंट्रोल, शाळांवर कंट्रोल, युनियन्सवर कंट्रोल. कशाला पाहिजेत आपल्याला हे सगळे राजकारणी? साधी साधी माणसं येऊन आपापले युनियन का सांभाळू शकत नाही? तर आज मला असं वाटतं की बीएसटीच्या लोकांनी, त्या कामगारांनी यांना सुपर धडा शिकवलाय, मस्त धडा शिकवलाय, सगळ्यांना आपापली जागा दाखवली. मला दुसरा प्रश्न असा पडतो विशालजी की हे जे सगळे राजकारणी आहेत ना, आज सगळे छानपैकी एकत्र असतात, 40-40 वर्ष ते एकत्र काम करतात, खातात, पितात, उठतात, बसतात आणि एक दिवशी त्यांचं काहीतरी कशावर तरी फाटतं की ते एकमेकांविरुद्ध इतक्या टोकाचं बोलू शकतात. म्हणजे जेव्हा जेव्हा मी धनुष्यबाण विरुद्ध यांची मशाल ऐकते, म्हणजे आता पण जे धनुष्यबाण रिप्रेझेंट करणारे जे आहेत ते पण बोलताना अगदी त्या संजय राऊतला वाटेल तसं बोलणं, ते शिंदे ठाकरेंविरुद्ध बोलणार, ठाकरे शिंदेविरुद्ध बोलणार. तो आदित्य ठाकरे जो शिंदेना बहुतेक त्यांच्या काकाच्या वयाचे आहेत, त्यांच्या विरुद्ध कुठच्या खालच्या दर्जाची भाषा करतो. मला कळत नाही की ही माणसं काय म्हणून एकत्र राहतात आणि काय म्हणून वेगळी होतात. पण मला वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की जनतेला हे कधी समजणार की या सगळ्यांना जनतेशी नाही घेणं देणं, त्यांना कोणाशी, कामगारांशी तर मुळीच देणं घेणं नाही. आणि आतापर्यंत शिवसेना, स्पेशली ठाकरे गट यांचं सगळं राजकारण हे कामगारांच्या जोरावर होतं. पण आज त्यांना मिळालेला तडाखा हा जो इतका मस्त बसलाय, त्यामुळे आता हे परत उभे राहू शकतील की नाही शंका आहे. आणि मी एक पुढे जाऊन पाऊल टाकून म्हणते की आता मनसे पण यांच्याबरोबर टिकेल की नाही शंका आहे. बरोबर आहे अंजलीताई, तुम्ही जे म्हणतायत की खरोखर आज कामगारांनी ती जागा दाखवून दिली. शशांक राव हे का निवडून आले आणि दुसरीकडे इतरांचा पराभव त्या ठिकाणी का झाला? गेल्या कित्येक वर्षांपासून कामगारांवरती सुरू असलेलं राजकारण हे आता वेगळ्या दिशेला जाताना दिसून येत आहे का? ही खरोखर त्या ठिकाणी झालेल्या मतदारांनी दिलेल्या मतदानाला
प्रत्येक राजकीय पक्षाला असलेली चपराक आहे का? आणि बेस्टचा निकाल हा खऱ्या अर्थानं महापालिकेची तयारी आहे का, लिटमस टेस्ट आहे का? आणि या काळात घेतलेले जे निर्णय आहेत वेगवेगळ्या युतींसंदर्भातले, ते राजकीय पक्ष याकडे कसं पाहतात? बेस्ट निवडणूक प्रतिष्ठेची करणं हे ठाकरे बंधू विरुद्ध महायुतीच्याच लढतीमुळे शक्य झालेलं होतं किंवा तशी अपेक्षा होती? हा अंदाज चुकवत कुठेतरी शशांक राव पॅनलनं 21 पैकी 14 जागा जिंकत त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे. सुहासजी आपल्याकडे येईल, नवनाथ बन मी आपल्याकडे देखील येणार आहे, जे तुम्हाला अंजलीताईंनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची होती. मात्र तत्पूर्वी सुहासजी मला आपल्याला विचारायचं आहे की ठाकरे बंधूंना भोपळा देखील फोडता आला नाही. ठाकरे गटाची वर्षभरातली निष्क्रियता त्याला कारणीभूत असल्याचं देखील विश्लेषण अनेक जण करताना दिसत आहेत. ज्या वेळेला त्या ठिकाणी उमेदवार उभं करणं असेल त्याला जुनी माणसं बदलणं आणि नव्या माणसांना आणण्यामध्ये कुठेतरी निष्काळजीपणा झाला असं आपल्याला वाटतं का? कारण आता वाद अखेर ठाकरे बंधूंनी एका राखता आलेला नाही आणि दुसरीकडे मात्र घवघवीत मिळालेल्या यशानंतर महायुतीचा विश्वास त्या ठिकाणी आणखी वाढल्याचं दिसतंय. सुहासजी, आरोप सगळ्या तऱ्हेने करता येतो. अंजली ताईने फार महत्वाची एक गोष्ट सांगितली की आम्ही नाही त्यातले म्हणतायत आणि परत पुन्हा पुन्हा तेच सांगतायत. आज सरकारमध्ये असलेल्या तिन्ही चारी शक्ती एकत्र झाल्या, हा एक भाग झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सत्ता आणि पैसा याचा वारेमाप हे झाला. आज बेस्ट कामगार हा गरीब कामगार आहे. तो सगळ्या मुंबईपासून मी म्हणालो महाशी मुंबईपासून कल्याण पासून आसनगाव पर्यंत आणि त्या बाजूला राहतोय आणि त्याच्याकडे त्या भागातले कुठच्या पक्षाचे लोक गेले हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्याकडे जाऊन पत्रक देण्यापर्यंत तिथे कसे काय पोचले हा महत्वाचा आणि एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय आमच्या लाड साहेबांना की ठीक आहे आपण जिंकलात, पण कोकणीमध्ये एक म्हण आहे केलं तुका झालं माका, पण इथे म्हण थोडी बदली करतो, केलं माका झालं तुका. मी करायला गेले स्वतःसाठी आणि गेलं शशांकरावांकडे. शशांकराव याच्यात होते की नव्हते हा प्रश्न वेगळा आहे. ते कारण ते सगळे एकच आहेत. शेवटी शशांकराव सुद्धा बीजेपी मध्येच आहे. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हे फक्त ठाकरे बंधू ह्या एका घोषणे व्यतिरिक्त याच्यामध्ये बेस्ट कामगार सेनेबरोबर आणि कोणी नव्हतं आणि कोणी आम्हाला मदत केलेली नाही. बेस्ट कामगार सेना मागच्या 25 वर्षामध्ये पहिली 15 वर्ष आमच्याकडे सत्ता होती. त्याच्यानंतर शशांकरावांच्या वडिलांकडे ती सत्ता आली. परत शशांकरावांच्या वडिलांकडनं पुन्हा आम्ही ती जिंकली आणि मागच्या 9 वर्ष आम्ही ती सत्ता घेतलेली आहे. आमची सोसायटी आता जेव्हा आम्ही शशांकरावांच्या हातात देतो तेव्हा त्या सोसायटीला A+ ग्रेड मिळालेले आहे. या आरोप करताना आमचे मित्र लाड साहेब पाटील ते आरोप करत होते, मी ऐकत होतो. ते आरोप कोणी करू शकतो. पण मी शशांकरावांना काल पत्रकारांशी बोलताना बोलले की मी बेस्ट वाचवणार. त्या आजच्या याच्यात मी शशांकरावांना तेच सांगतोय, तुम्ही महाराष्ट्र पुढे बोललात ना बेस्ट वाचवणार, मुंबईकरांसमोर बोललात बेस्ट वाचवणार. आपण प्रायव्हेटायझेशन आपणच आणलेलं आहे, पण ठीक आहे ते जाऊन दे. बेस्ट वाचवत असाल तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन, तर मी तुमच्या बरोबर यायला माझं युनियन आहे, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. बेस्ट वाचवा. या मुंबईकरांसाठी हवी असलेली बेस्ट वाचणं आवश्यक आहे. बरं, बेस्ट वाचेल का? 300 गाड्या राहिल्या आहेत, त्या 3000 होत्या, त्या 3000 4000 करा. तुम्ही म्हणता बरं, मला वाटतं याचं उत्तर नवनाथ बनी यांच्याकडून आपण घेऊयात. नवनाथजी, खरं तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचं पानिपत झालं. बेस्टच नाही राहिली. सुहासजींचं म्हणणं आहे की बेस्ट वाचवण्यासाठीचे प्रयत्न होणं अपेक्षित आहे, ते तुम्ही करू शकाल का? नवनाथजी, पण बेस्ट वाचवण्यासाठीचा प्रयत्न सगळ्यात जास्त कोण करणार असेल तर आता भारतीय जनता पार्टी करेल. आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार होता तो स्वच्छ आणि पारदर्शक कारभार नेतृत्वामध्ये निश्चितपणे होणार आहे. मग अशी अंजलीताई यांनी बोलताना एक उल्लेख केला की भारतीय जनता पार्टी मग ही निवडणूक का लढली. ताई, सुरुवात ठाकरे बँडनी केली. ठाकरे बँडनी सांगितले की आम्हाला राजकारणामध्ये किंवा सहकारामध्ये राजकारण आम्हाला आणायचं नव्हतं,
आम्हाला ही निवडणूक स्वतंत्रपणे कामगार संघटनाच लढल्या पाहिजे या मताचे आम्ही देखील होते आणि देवेंद्रजींनी देखील आज सांगितलं की ही कामगारांची निवडणूक होती, कर्मचाऱ्यांची निवडणूक होती, त्यामध्ये राजकारण आणलं नव्हतं पाहिजे. परंतु दुर्दैवाने ठाकरे गटाने आणि जाणीवपूर्वक मनसेनी आम्ही दोघं जण एकच आहोत आणि आम्ही आता कसं मुंबईमध्ये कायापालट घडून आणतो, आमचाच ब्रँड आता कसा मोठा आहे आणि आमच्या ब्रँड शिवाय आता महाराष्ट्राला किंवा मुंबईला तारणहार कोणी नाही, अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीला याच्यामध्ये नाईलाजानं राजकारणात उतरावं लागलं. शशांकराव देखील भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, प्रसादजी लाड देखील भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि एक व्यूहरचना रचून आम्ही मनसे आणि उभाटा यांच्या हाती भोपळा दिलेला आहे. अंजलीताई यांनी राजकारणावर आक्षेप घेतला. काही दिवसापूर्वी अंजलीताई देखील स्वतः आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या होत्या, त्यानंतर पुन्हा मला वाटतं त्यांनी राजकारण सोडलं आणि आता सामाजिक कार्यकर्त्या होत आहेत. राजकारणात तुम्ही देखील गेला होता, त्यामुळे असं कोणी राजकारणात गेले की लगेच त्याच्यावर तिटकारा करायचा किंवा त्यांच्या विरोधात बोलायचं, त्याच्याबद्दल बोटं मोडायची, मला वाटतं ही बंद केलं पाहिजे. जर का उभाटा गट आणि मनसे ठाकरे ब्रँडच्या नावाने राजकारण करत असेल आणि भारतीय जनता पार्टीने देवाभाऊंच्या नावाने राजकारण करत असेल तर त्यात गैर काय आहे? तुम्ही केला असते योग्य आणि आम्ही करेल तर चुकीचं, हे चालणार नाही. अंजलीताई, तुमच्याबद्दल अतिशय आदर देऊन सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मुंबईत ज्या पद्धतीने विकास करतायत, आज मेट्रोचा प्रकल्प असेल, कोस्टल रोडचा प्रकल्प असेल, त्यानंतर अटल सेतू सारखा प्रकल्प असेल, ही सगळी प्रकल्प मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही करतो आणि इथून पुढे बेस्टसाठी सगळ्यात चांगलं काम जर का कोणी करणार असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातच होणार आहे. बेस्ट ज्या पद्धतीने खड्ड्यामध्ये घातली, बेस्टचे सगळे टायर पंक्चर करण्याचा प्रयत्न केला, बेस्टमधून कोणी कशा पद्धतीनं घरबल चालली, हा संशोधनाचा विषय आहे, त्याच्यावर एक स्वतंत्र तासभर वेगळी डिबेट होईल. परंतु इथल्या मुंबईतली लाईफलाईन आहे लोकल आणि त्याच्या पाठोपाठ ही बेस्ट लाईफलाईन आहे, ती सुधरवण्याचा आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं रस्त्यावर चालवण्याचं काम शशांकरावजी आणि प्रसादजी लाड यांच्या नेतृत्वामध्ये होईल. बरोबर आहे. एका बाजूला बेस्ट वाचवणं हा जरी सगळ्यांचा अजेंडा दाखवला जात असला तरी देखील आजच्या पत्रकार परिषदेतील आणखी एक महत्त्वाची बाब की ज्यावेळेला शशांकराव यांनी देवेंद्रजी फडणवीस आणि आशिष शेलार यांचे आभार का मानले. अंजलीताई, मी आपल्यापासून सुरुवात करेल. या प्रकारची चर्चा झाली. नवनाथ बन यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मात्र प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक निवडणूक तितक्याच प्रतिष्ठेची करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा हेतू असल्याचंही दिसून येतं. मला सांगा, एका बाजूला कामगार संघटनांचा हेतू कामगारांना न्याय मिळवून देण्यासंदर्भातला आहे. आता तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा करायची का? बेस्ट वाचवा हा जो अजेंडा आहे तो कोण पूर्ण करणार आणि बेस्टचे असलेले कर्मचारी असतील किंवा त्या ठिकाणी असलेली जी भरती असेल, या संदर्भातली उत्तरं आजपर्यंत देण्यामध्ये सगळेच जण हे अक्षम्य ठरलेले असल्याचं दिसून येतं. त्याचं सक्षम उत्तर कधीपर्यंत मिळू शकेल? अंजलीताई. आता कसं आहे की आपण शशांक रावांपासून सुरुवात करू की मला असं खूप वाटतंय की आज कामगारांनी जो त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे, त्यांचं स्वतःचं काम आहे आणि ह्याच्यावर त्यांचा गाढ जो अभ्यास आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कामगारांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. आता त्यांचा कुठल्या पक्षाकडे कल आहे की त्यांनी आज फडणवीसांची आणि आशिष शेलारांची धन्यवाद का मानले, मला त्यातलं खरंच काही माहिती नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. ज्याच्यात मला माहित नाही ते मी नाही बोलत. पण आता जे नवनाथ बन मगाशी म्हणाले की बाबा अंजलीताई सुद्धा एका पक्षात होत्या, आम्ही राजकारण बदलायला एक पक्ष काढला आणि तो पक्ष सुद्धा काँग्रेस आणि भाजप सारखा जेव्हा व्हायला लागला आणि त्याची अगदी पहिली भनक मला जेव्हा लागली ना, तेव्हा 2015 मध्ये आम्ही सोडून सगळं घरी बसलो. आम्ही राजकारण करायला किंवा घाणीचं राजकारण करायला तर मुळीच कधी गेलो नाही आणि या जन्मी जाणार नाही. तर नवनाथ भाऊ, तुम्ही म्हणजे जे म्हणालात ते जाऊ द्या, आता त्याच्यात नको पडाया. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधला जो राजकारणाचा भाग आहे ना, तो बाहेर काढून फेकून दिला पाहिजे लोकांनी. ज्या बेस्टच्या आता ही पतसंस्था आहे, तर ती कामगारांची पतसंस्था असताना कामगारांच्या युनियन्सनीच ती लढली पाहिजे. याच्यात ना नितेश राणे, ना प्रसाद लाड, ना दरेकर, ना कोणी इतर कोणी आलं पाहिजे, ना ठाकरे बंधू आले पाहिजेत, कोणीच नाही पाहिजे. पण ही कामगारांनी कामगारांसाठी केलेली पतसंस्था आहे, ती त्यांनीच लढली पाहिजे. मुंबई बँक आणि इतर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, पीडीसीसी, आता अजित पवारांचा आणि पीडीसीसीचा संबंध काय? पण हे जे सगळीकडे त्यांनी जे कंट्रोल करून ठेवले आहेत ना, सगळ्या बँका म्हणा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणा, पतसंस्था म्हणा, ह्याच्यावरचा जो कंट्रोल आहे तो तोडून
काढला पाहिजे आणि त्याची सुरुवात आजपासून झाली असंच मी मानते. बरोबर आहे. मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना एक गोष्ट आणखी महत्त्वाची, नवनाथजी आपण मगाशी हात उंचावलेला होता, कारण काही मुद्दे खरोखर महत्त्वाचे आहेत की प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष का सक्रिय होताना दिसतात आणि मग ज्यावेळेला ठाकरे ब्रँड विरुद्ध महायुती अशा प्रकारचा हा सगळा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. इव्हन शशांक राव यांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांचे आणि सोबतीला आशिष शेलार यांचे देखील आभार मानले, ते का? विशालजी, सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो, कदाचित अंजलीताईंना कल्पना नसेल की शशांकराव हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. अधिकृतपणे शशांकराव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे शशांकराव हे कामगारांची चळवळीचं काम करतात, परंतु त्यांचा राजकारणाशी देखील संबंध आहे. आणि शशांकराव यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचे राजकारण्यांकडे, मंत्र्यांकडे, संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्यानं प्रश्न येतात आणि त्या संदर्भात भेटीगाठी कराव्या लागतात. राजकारणी म्हणजे कोणी परग्रहावरले आहेत का हो की त्यांच्याबद्दल आपल्याला काही करायचं नाही? राजकारणी कोण असतात? राजकारणी हे जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. राजकारणी कोण बाहेरून येत नसतात. तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य प्रतिनिधी लोकांमधून उभा राहतो आणि त्या लोकांपैकी, जनतेपैकी एक जणाचं प्रतिनिधित्व करणं म्हणजे राजकारण असतं. परंतु आपण लगेच अंजलीताई राजकारणाच्या नावाने खडे पडायला लागतात. मग हे राजकारण नको, प्रसाद लाड का, प्रवीण दरेकर का? अहो ते का असे हवेतून नाही पडलेले, ते सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य कामगारांनी त्यांना निवडून दिलंय. आज प्रसादजी लाड यांच्या नेतृत्वात 7 लोक निवडून आले, ते काय असे बाहेरून आले का? त्यांना देखील कामगारांनी निवडून दिलं. मग त्यांना कामगारांचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही का? उद्या अंजलीताई, तुम्ही देखील नितीनजी गडकरींच्या विरोधामध्ये निवडणूक लढली होती, तुम्हाला घरी बसवलं लोकांनी, तुम्हाला बसवलं, त्यामुळे आपल्याला बसवलं आणि आपण बाकीच्या काय भाषा आहे नवनाथ? पहिलं एकतर बोलायला शिका, पद्धतशीर बोलायला शिका. पद्धतीनं राजकारणाबद्दल बोलणं किंवा राजकारण्यांना उठबट शिव्या घालणं आणि आपण त्याच्यापासून दूर राहिलं आणि आपल्याला आय डोंट थिंक मला यांच्याशी बोलायची इच्छा आहे. अंजलीताई, भाषा वापरू नका. राजकारणी हे सर्वसामान्य नागरिकाचं प्रतिनिधित्व करतात. राजकारणी काय परग्रहावरून आलेले, त्यांना वेगळं काहीतरी असतं असं नाही. सर्वसामान्य नागरिकातून, कामगारांमधून वर आलेले सर्वसामान्य. प्रसाद लाड हे अतिशय सर्वसामान्य याच्यातनं वर आलेले आहेत. आमचे प्रवीणजी दरेकर सहकार क्षेत्रामध्ये काम करतात, आज नेतृत्व करतायत. मग लगेच त्यांच्या नावाने बोट मोडणं ही परंपरा, ही प्रथा चुकीची आहे. कारण शशांकराव देखील भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत आणि बेस्टच्या, बरोबर आहे. मग कामगारांचं भलं नेमकं कोण पाहणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. तो करण्याचा प्रयत्न निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला जाईल. कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य माणसाची, मराठी माणसाची बांधिलकी असलेली पार्टी आहे. सर्वसामान्य माणसाचं हित कशात आहे, कामगाराचं हित कशात आहे, गरिबांचं हित कशात आहे, शोषितांचं हित कशात आहे, हे सगळं भारतीय जनता पार्टी पाहते. त्यामुळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळतंय. बरं, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. अरुणजी, आपल्याकडे मला थोडंसं यावंसं वाटतं. अरुणजी, एका बाजूला बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासंदर्भातले एक आश्वासन यापूर्वी स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी दिलेलं होतं, त्याची देखील पूर्तता झाली नाही. म्हणजे कामगारांना आश्वासनं द्यायची, पूर्ततेचं काय याकडे आणि या मुद्द्याकडे मला यावेळेला आता या डिबेटचं लक्ष थोडंसं वेधावंसं वाटतं. अरुणजी. विशालजी, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या याच्या अगोदर 9 वर्षांमध्ये उभाटा शिवसेनेची इथे सत्ता असताना त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. आपण जर पाहाल, बेस्टच्या कामगारांचा प्रमुख प्रश्न कोणता होता तर त्यांची ग्रॅच्युटी. ही ग्रॅच्युटी त्यांना अनेक वर्ष मिळत नाही. पीएफ घ्या, हा पीएफ सुद्धा त्यांना अनेक वर्ष मिळत नव्हता. परंतु हे महायुतीचं सरकार आल्यापासून अनेक चांगल्या गोष्टी या बेस्टच्या कामगारांकरता या सरकारने केल्या. आता 2 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छेन. मगासपासून मी डिबेट ऐकतोय, त्या 2 गोष्टीमधलं एक गोष्ट काय तर मगासपासून सुहास सामंत हे असे मगरीचे अश्रू ढाळत आहेत की बेस्टला वाचवा, बेस्टला वाचवा. अहो पण बेस्टला मारलं कोणी हे तुम्ही आदित्य ठाकरे यांना विचारा. बेस्टचं खासगीकरण कोणी केलं, कोणाच्या काळात झालं, कोणी बसेस विकायला सुरुवात केली, कोणी कमी किलोमीटरमध्ये सुद्धा बीएसटी चालत होत्या त्या तुम्ही दुप्पट तिप्पट किमती देऊन तुम्ही प्रायव्हेटवाल्यांना आणलं आणि त्या कंपन्या तुम्ही तुमच्याच नातेवाईकांच्या आणि मित्राच्या नावावर घेतल्यात आणि तुम्ही आता म्हणता की बेस्टला वाचवा. दुसरा प्रश्न मी हा सांगेन की पहा, हे जे काही ठाकरे ब्रँड म्हणून गवगवा होत होता, हा ठाकरे ब्रँड मधलं आपण जर म्हणाल तर राज ठाकरे हे ब्रँडेड आहेत, परंतु उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा फ्लॉप ब्रँड आहे आणि याच्या पुढे राज ठाकरे
हे उद्धव ठाकरे यांच्या पापामधले वाटेकरी होणार नाहीत, कारण जी पापं करून ठेवलीत उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेने, त्याचे भागीदार राज ठाकरे पुढील निवडणुकांमध्ये का होतील हा प्रश्न सध्या राज ठाकरे आणि मनसेला पडलेला आहे. तेव्हा आपण पुढील निवडणुकांमध्ये पहा, राज ठाकरे हे या ब्रँड पासून वेगळे झालेले असतील आणि नक्कीच त्यांनी केलेली चूक समजून येईल. बरं, मग ते वेगळे होणार तर मग कुणासोबत दिसणार? तुमच्यासोबत अरुणजी? पहा, ते वेगळे झाल्यानंतर कुणासोबत जायचे हे राज ठाकरे यांनी ठरवायचे आणि त्याकरता राज ठाकरे हे अतिशय हुशार व्यक्ती आहेत. त्यांना मी किंवा इतर कोणी सांगायची गरज नाही. बरं, पण सुहासजी, मला आपल्याला एक खरं तर महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला आपण म्हणतो या राजकीय निवडणुका नव्हे, मात्र लिटमस टेस्ट म्हणून पाहावंच लागतं. महायुती विरुद्ध ठाकरे ब्रँड हे देखील पाहावं लागतं. सर्वच पक्षांना आपली ताकद त्या ठिकाणी पणाला लावावीच लागते आणि त्यातून मग या निवडणुका पूर्ण होताना दिसतात. मात्र कामगारांच्या भल्याच्या दृष्टीचा मुद्दा उपस्थित करत असताना यापूर्वी असलेल्या सत्तेनं देखील अनेक वेळेला आश्वासनं दिली. त्या आश्वासनांची पूर्तता झाली का, की किती आश्वासनांची पूर्तता अजूनही बाकी आहे? आणि आता नवीन त्या ठिकाणी अनेक जण निवडून आल्यानंतर त्या तरी आश्वासनांची पूर्तता होणार का? कारण केवळ 15 लाखात घर देणं असेल किंवा अशा प्रकारची अनेक गोष्टी किंवा आश्वासनं देण्याचा प्रयत्न झाला, ती पूर्णत्वाला कशी जाणार? संकल्पाचा प्रश्न उपस्थित केलेला होता. ते देखील एक महत्त्वाचं कारण पराभवासाठी ठरलंय असं आपल्याला वाटतं का? अगदी थोडक्यात मला उत्तर अपेक्षित आहे. अर्थसंकल्पाचं कारण हे आता फार जुनं झालं. 2019ला माननीय उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या प्रथम बेस्ट कर्मचाऱ्यांचा फार मोठा वेतन करार झाला. तो असा पूर्वी कधी झाला नव्हता. कर्मचाऱ्यांचे पगार 15 आणि 20 हजारांनी वाढले आणि जवळजवळ 6 ते 7 हजार कर्मचाऱ्यांनी त्यांचे पगार वाढल्यामुळे त्यांना घरं घेता आली. कर्मचाऱ्यांना बोनस आणि त्या काळामध्ये जी येते तर 5,500 कोटी रुपये उद्धवजींच्या काळामध्ये बेस्टला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर 22 नंतर फडणवीस सरकार आलं, बीजेपीचं सरकार आलं. आणि मला एक प्रश्न बोलतायत त्यांना विचारायचा आहे की 22 पासून आजपर्यंत 3,500 कामगार निवृत्त झालेले आहेत आणि त्यांची जवळजवळ 600 कोटी ग्रॅज्युटी अडकून पडलेली आहे. हे आमच्या मित्रांना सगळ्यांना ठाऊक आहे का? आमच्या मुंबईमध्ये ते मीटर बसवायचे नाहीत, स्मार्ट मीटर म्हणून सगळे लोक रस्त्यावर उतरले असताना स्मार्ट मीटर कोणासाठी लावले जात आहे? हे अदानीला आज ना उद्या बेस्टचं इंजिनिअरिंग सप्लाय खातं द्यायचं हा याच्या पाठीमागचा बरोबर आहे. सुहासजी, म्हणजे यापूर्वी दिलेली आश्वासन होती त्यांची पूर्तता झाली नाही हे मात्र नक्की. बोला ना. मला 1 मिनिट द्या. मला यांना सगळ्या माझ्या मित्रांना, विरोधक मी म्हणत नाही, मी त्यांना मित्र म्हणतो, अरे तुम्ही बसेस कधी आणणार? आता तुमच्याकडे राज्य आहे, शशांक सुद्धा त्यांच्याचकडे आहे. बसेस कधी आणणार? 5,000 बसेस. बरोबर. माझ्या कर्मचाऱ्यांना 22,000वर आले, ते 35,000 कधी होणार? सोडा ती सोसायटी तुम्हाला प्रश्न आणि त्याची उत्तर नवनाथ बनमाला आपल्याकडून अपेक्षित आहे. नवनाथजी, एका बाजूला शशांक राव यांची त्या ठिकाणी जी आहे ती जास्तीत जास्त जागा त्यांनी निवडून आणलेल्या होत्या. आपलं देखील पॅनल त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी केवळ कॉन्ट्रॅक्ट दिले, बाकी त्यांनी बसगाड्या विकत घेतल्या नसल्याचा जो आत्ताचा आरोप झालेला आहे त्या आरोपांचं काय? ग्रॅज्युटीचे पैसे जे आहेत या कामगारांचे ते अडकून पडलेले आहेत, ते तुम्ही देणार का? आणि 15 लाखात जे घर दिलं जाणार आहे या आश्वासनांची पूर्तता तुमच्या कार्यकाळात तरी अपेक्षित ठेवायची का कामगारांनी? बेस्टची जी बकाल अवस्था झालेली आहे मुंबईतली त्याला जबाबदार उभाटा गट आहेत. कारण सातत्यानं 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये त्यांची सत्ता होती. नाही म्हणायला आम्ही त्यांच्या सोबत होतो, परंतु सर्वाधिकार मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे गटाला आणि तत्कालीन त्या महापौर जो कोणी असतील, स्थायी समितीचे अध्यक्ष असतील त्यांच्याकडे होती. आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये सत्ता येईल तेव्हा निश्चितपणे कामगारांच्या हिताचा, बेस्टच्या हिताचा आणि ज्या पद्धतीने हे खोटे आरोप करतायत ना, अदानीला दिलं जातं. अदानीला कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरेंनी धारावीचं दिलं होतं आणि पहिल्यांदा निर्णय उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला. त्यामुळे यांनी आधी थोडीशी माहिती घ्यावी. बेस्टच्या बाबतीत असेल किंवा सर्वसामान्य मुंबईकरांचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे, कामगारांचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे, प्रवाशांचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे, ती गोष्ट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अतिशय कट्टेबद्ध आहे. कारण आम्ही विकासाचं राजकारण करतो. देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं मुंबईकरांचं हित बघतात आणि त्यांच्या हितासाठीचाच निर्णय घेतात. आज देखील कामगारांच्या हिताचेच निर्णय या बेस्टच्या निवडणुकीत. बरं, तुमच्या हिताच्या राजकारणावरती एक पत्रकार म्हणून आमची देखील नजर मात्र या सर्व गोष्टींवरती असणार आहे, निश्चितपणे हे देखील लक्षात असायला हवंय.
आणि दुसरा आणि शेवटचा प्रश्न मला जो आहे तो यावेळेला अंजलीताई मला आपल्याला विचारायचा आहे. अंजलीताई, एका बाजूला कामगारांच्या असलेल्या अपेक्षा, प्रवाशांच्या असलेल्या आणि मुंबईकरांच्या असलेल्या अपेक्षा, आज झालेली लिटमस टेस्ट आणि त्यानंतर येत्या काळातील होणारी महापालिका निवडणूक, त्या दृष्टीनं बदलत जाणारं राजकारण आणि सक्रिय झालेले सर्व राजकीय पक्ष सर्वसामान्य कामगारांचे, प्रवाशांचे, मतदारांच्या अपेक्षा पूर्ती करू शकतील असं वाटतं का, की केवळ पुढच्याही काळामध्ये राजकारण विरुद्ध राजकारण एवढंच चित्र आपल्याला पाहायला मिळेल? अगदी थोडक्यात अंजलीताई. हो, आता मी जेवढं शशांकरावांना, आता त्यांचा भाजपकडचा कल मला माहित नव्हता, त्यांनी पक्ष प्रवेश केला हेही मला माहित नव्हतं. बरं. पण जितक्यांदा मी त्यांच्या बरोबर असंख्य वेळा आमच्या डिबेट्समध्ये होते किंवा मी जेवढं त्यांना ओळखते, हा. त्यावरनं तो माणूस कामगारांसाठी नक्की काम करेल अशी मला खरंच अपेक्षा आहे आणि ते बरं. करतीलही. कारण त्यांचा कल त्याच्याकडे आहे. त्यामुळे आता हा 600 कोटीचा ग्रॅच्युटी म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, त्यासाठी शशांकराव लढतील अशी अपेक्षा बरं. देखील मी करते, तशी शुभेच्छा पण मी त्यांना देते. आणि मला मगाशी जे नवनाथजी म्हणाले, हा. त्यांनी बऱ्याचशा काही टोमणे मारले. मला खरंच म्हणजे मी नाहीये हो फिट. मी राजकारणासाठी फिटच नाहीये. म्हणूनच मी गडकरींविरुद्ध पण हारले. तुम्हाला जे जे म्हणायचे म्हणा, आनंदाने त्याचं स्वागत करते. म्हणूनच मी या सगळ्या गटारगंगेतनं बाहेर पडले. बरं. कुठेतरी हे बदलावं असं वाटत होतं, पण नाही बदलता आलं. म्हणून आम्ही चुपचाप गेले 10 वर्ष आम्ही घरी आहोत. पण बरं. लढणं सोडलं नव्हतं आणि प्रत्येक या गोष्टी विरुद्ध आम्ही आतापर्यंत लढत आलो. आता अपेक्षा एवढीच आहे की जनतेने जागं व्हावं, कामगाराने जागं व्हावं आणि योग्य त्या नाही, मला नाही पडायचं. मला नाही पडायचं. सामाजिक काम तुम्ही जे करताय, टोमणे तुम्ही मारले ते राजकारणाला मारा शिव्या तुम्ही. देऊन आपलं त्यांचं सामाजिक उत्तर काम आपण करू नका, समजून एवढंच घेऊयात ना, आम्हाला नवनाथजी. मला तुम्ही जे नाही पडायचं. तुम्ही जे सामाजिक काम करताय, तुम्ही जे लढा तुमच्याशी देताय मला त्याबद्दल आर्ग्युमेंटच नाही स्वागत आहे. करायची. स्वागत आहे, पण तुमच्यापाशी त्याच्याबद्दल मला सामाजिक आर्ग्युमेंटच कार्य- करायची निश्चित आपण त्या इच्छा चर्चेकडे नको, कन्क्लुजन कडे येऊयात अगदी थोडक्यात, कारण वेळ संपत आली आहे माझी. आर्ग्युमेंट मला तुमच्याशी नाही करायची. तुम्हाला जे म्हणायचे तुम्ही म्हणा. सगळे राजकारणी हवं ते बोलत असतात. असो, मला एवढंच म्हणायचंय की आता जनतेने जागं होणं गरजेचं आहे. कामगारांनी जागं होणं गरजेचं आहे. बरोबर. पतसंस्था आपल्या हातात घ्या, युनियन आपल्या हातात घ्या, विश्वासाची माणसं आणा आणि यापुढे जर आपल्याला देश बदलायचा असेल तर सगळ्यांनी शिस्तीत वागणं याची सुरुवात करायला हवी, एवढीच माझी विनंती. बरोबर आहे. या दृष्टीनं पुढचं राजकारण होतं का? महापालिका निवडणुका होताना दिसतात का? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहायला मिळतात का? यावरती अनेक प्रकारे आपल्याला आणखी चर्चा करायच्या आहेत. मात्र धन्यवाद प्रसाद लाडजी, सुहास सामंत, त्याचबरोबर अरुण सामंत, नवनाथ बन आणि अंजलीताई दमानी आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडल्या गेलात. मात्र आजच्या झालेल्या लिटमस टेस्ट नंतर अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत की एका बाजूला ठाकरे बंधू विरुद्ध महायुती झालेला हा लढा मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं कुठली वळणं घेताना दिसतो, की सावध पवित्रा घेत आणखी काही वेगळ्या प्रकारच्या युती आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळतात का? ठाकरे बंधू एकत्र आल्यानं खरोखर ते चमत्कार करू शकले नाहीत का, की फक्त केवळ मनसेतर्फे जो आरोप करण्यात आलेला आहे की लक्ष्मी दर्शन झालं आणि पैशांचं वाटप झालं त्यामुळे या निवडणुका लढण्यामध्ये यश आलेलं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं येता काळ निश्चितच आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर मांडताना दिसून येणार आहे. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.